पहिला पैसे लय गरज आहे. त्या अक्षराला पैसे दिलेत मी. उसने अजून पैसे द्यायला तू हा त्याला गरज लागली होती. काय हातापाया पडायचा गडी हा. आता मला हातपाय पडायची पाळी आली त्याला. मला मारण्याची गरज आहे पैशाची. आपलेच पैसे देऊन मग आपल्यालाच भिकाऱ्यावानी मागावं लागतात भाऊ पैसे. हा काय करावं काय नाही. आता पैसे काढावं कशी याच्याकडून आड्यानी हा. काहीतरी ना डोकं चालावं लागेल. त्याला बोललं ना त्याच्या आईला तेच नाकावर राग येतो त्याच्या. हा आईला पैसे माहितले का लगेच आमृतुमृत होतो. त्याला आता आहे ना तेवढे पैसे काढायचे. आईला त्याला परत आहे ना ते कुसगड द्यायचं नाही गड्या. काय म्हणती? काय नाही. कोणाला टेकून द्यायचं नाही? हा कोणाला नाही द्यायचं टेकून? कोणाला ते एक जोडीदार आहे. हा हा त्याला हा वय हा लय निवून बसलं डोन. वय 12 काऊन वाजले तर? 12 तुला काय सांगायचं आता. थांब मला आहे ना एक जणाला फोन लावती. मला आहे ना थोडी अडचणी हो. हा हा लाव. चांगली अडचणी माहिती का अशी तशी नाही. आता कसं आहे ना. हॅलो हा काय रे भाऊ. हा अरे काय सांगू एखाद्या भाड खाऊच्याला पैसे दिले राव. अरे तू द्यायचं सगळं नाव घ्यायना राव. हा अरे लय म्हणजे लय भांगारे नालाय गेलंय. अरे घेता वेळेस पार जवळ आला तो पाया पाडायचा पार लय दाया माया करायचा. आता मी दाया मायाच्या पोटी म्हणला आता जोडीदार रे चला भाऊ जाऊ दे. मी दिले त्याला पैसे. मला म्हणतो काय तू? नाही तुला नाही. तुला कायला म्हणू राव तू जोडीदार आहे. मला बोलायचं ना तुला. आता सांगतो मी. नाही हा अरे काय सांगू दादा तुला. नावच घ्यायला ते पैशाचं अजिबातच. अरे इतका त्याच्यासारखा नालायक नाही माहिती का. इतका बेकार आहे का बस. अरे लय म्हणजे लय परेशान केलंय माहिती का तिने. हा पैसे घाता वेळेस बेकार चोट एक नंबरच. तू मला म्हणतोय का रे? हा मला म्हणतोय तू? नाही तुला नाही. नाही पैसे मी बी घेतलेले आहेत. नाही. मग तू आलंय ना आलाय गेलंय. हा अहो लय हलकट आहे. एक नंबर हलकट आहे तो. कुत्र्याला असं ना हाड म्हणलं ना तर ते कुत्रा आहे का हाडूक टाकून पळून जाते लांब. पण ते आहे का हाड म्हणलं तरी ते कुठं जात नाही. काय परत चिटकत येते येऊन. इतकं नालायक आहे का बस. अहो लय काय सांगायचं राव. एक नंबर भाड खाऊ लोक येते पैसे घेऊस तोराचे फक्त. तू मलाच बोल राहिला रे. तू मलाच बोल राहिलाय. नाही रे तू मलाच बोल राहिला म्हणजे पैसे मी बी घेतलेले आहेत ना तू. हा अरे हलकट आहे लय भांगार एक नंबर. हा 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 तोच तो अक्षय. हा काय म्हणलं तू? काय म्हणलं म्हणजे तू लोकांना मला सांगतो अरे तू किती घेतले मी पैसे? तुला ते देणारच होतो पैसे मी. कधी तुला देणारच होतो कधी देणार होतो पैसे? तू कसं काय बोलतो? त्याला काय काय सांगतो तू? सांगणारच ना सगळ्या गावाला अख्खे सांगन. कोणाला भांगार आहे म्हणून एक नंबर हलकट आहे. असू दे चल कोणाला सांगत त्याला पाय देत नाही मी. जा एवढा राग येतो तुला पैसे ठेव ना भाऊ. अरे तू आता सांगितलं याला त्याला. तू याला त्याला सांगितलं ना म्हणजे सांगणार म्हणजे मारू नको तुला आता सांगतो. मायच पैसे घेऊन मला मार तुला चल. माय पैसे घेऊन माय दादागिरी चला तुला ना 4 आणि काय रुपये अक्षय देत नाही पैसे. गेला ठोया गाठ कोणाशी माहिती ना तुला. याला सांग मला कुत्रा म्हणतो काय तू? मला हलकट म्हणतो काय तू? मग कोण आहे तू? हा कोण आहे तू? किती घेतले तर ते पैसे मी एवढे पैसे नाही एवढे म्हणजे पण नाही देत. जा काय नाही करायचं देत. जा अरे घेता वेळेस कसे असं पार लाल चाटीत होता पार. जा नाही देत तुझे पैसे. आणि तू आता पैसे मागायला लागले अमृत यायला लागला होय. मग तू याला त्याला सांगतो काय? मग हा पण नाही देत. जा तुला काय करायचं ते करून घे. अरे तुझी माझी दोस्ती संपली. चल पै. नाही झालं तर मनाची लाज वाटत होती. ए कुत्र्या आता याचा आहे ना याचा डोकं लावून आहे ना याचा गेमच वाजतो. आता असा पैसे नाही द्यायचा तसा पैसे नाही द्यायचा. याचा बरोबर कार्यक्रम वाजवतो मी बी. आता मला बी बंटी शेट म्हणतात आता. हा बाई ही झाडं सुकून गेली. खुरपायचंय पाणी द्यायचंय ह्यांना तर वेळच भेटत नाही. मलाच बघायला लागते सर्व. काय वहिनी काय एकटंच भाऊजी, आज बडबड कुठं बडबड वाट करत. चुकली तुमची इकडं? हा? इकडं कुठं वाट चुकली? यावं म्हणलं चक्कर मारायला तुमच्याकडे जरा. हो हा का? हा लच मग? काम करता पण वहिनी तुम्ही. केलं पाहिजे ना. आता आपलं म्हणल्यावर केलं पाहिजे ना. हा तुम्ही नाही का तुमचं घरचं काम करत? नाही लय काम करतो आम्ही आमच्या घरचं. होय. हा मी माझी बायको आहे ना 24 घंटे आम्ही ना कामच करत असतो. दोघं बी संगच करत असतो. आता तुमची बायको करते सोबत काम तुम्ही करताय पण माझा नवरा जातोय ना कामावरती. कामावर ना त्याला सवयच आहे दररोज कामाला जायची. हो हा? सवय सवय तर आहेच ना कामाची.
काम नाही केलं तर खायचं काय तुम्ही सांगा बरं. अहो वहिनी तुम्हाला एवढी जमीन जुमला आहे हो हा काही पिकं काढतात तुम्ही हा शिवाय सेंद्रिय शेती आहे तुमच्यावाली हा अहो पीक काढायला पाणी आहे का आता भाऊजी सांगा बरं. तुमच्या हिरेला 24 तास पाणी आहे पण आमच्या होलाला पाणीच नाही. काय करायचं सांगा बरं. हा, काय म्हणले पाणी पुरत नाही भाई हा हो वहिनी काय सांगू तुम्हाला कुठं कुठं पाणी मुरत आहे कुठं कुठं पाणी सुटत आहे हो अहो भाऊजी तुम्हाला काय म्हणायचंय ते तर सांगा मला. वहिनी पण मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही लयच भोळ्या राहिले हो भोळ्या हा ना कशाने भोळे राहिली मी लय वाटतं भोळे. हुशार आहे. आता तुम्हाला पाण्याचा अर्थ कळा ना भाई हा पाण्याचा काय अर्थ कुठं कळायचा कुठं पाणी मुरतय कुठं कुठं पाणी जातंय हो आणि तुम्ही वरून म्हणतात तुम्ही पाणी पुरत नाही हा म्हणजे ह्याचा अर्थ काय याचा अर्थ काय हा तुम्ही लय भोळ्या राहिल्या साप का तुम्हाला खरंच सांगा ना साप का काय. तुमचा तो नवरा नाही का अक्षय हा 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 ती उशी नाही का गावातली हा 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 मग काय झालं बोला पटकन. तिच्या संग आहे त्याच हा लफड आहे त्याच्यावालं अगो बाय तरी माणूस हे म्हणलं उठलं सुटलं सकाळ सकाळ गावात का जातो लक्षच नाही ह्या 2-3 महिन्यात त्यांचं घराकडं. खरं म्हणताय का भाऊजी. खरं म्हणतोय सकाळ दुपार संध्याकाळ कधी तिथं पाड्याला येतो येऊ द्या वरून आता एका घरी. वहिनी का पिक्चर बोल नका म्हणजे नाही नाही मी बोलणार ना. येऊ द्या आता. बोला ना तुम्हाला कोण नाही म्हणलंय बोला नाही तुम्ही त्याला रेटून काढा रेटून नाही आता बघा येऊ द्याच त्यांना तेल मीठच लावते चांगलं. त्याची हजामत करा त्याची हजामत हजामत नाही बघा आता. वहिनी अजून काय काय बघितलं सांगा पटकन आता मला एवढा राग तो आलाय. ना हा ढळत घेऊन जातोय तिला जेवायला हॉटेलात हा कवा भारी हॉटेलात जातात जेवत येत खावात येत हा? पद्धतशीर हा रूम घेतला ते तिकडे बाई 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 पिक्चरला दारू होता मग तुम्ही मला सांगायचं ना आणि भाऊजी. त्या दिवशी का आज शिकाळ्यात हात घातलाय तिने आणि त्याने घातला गळ्यात हात बरं का आणि चाललेत ना अबे, आणि ती काय म्हणतो हो मला आहे ना भारी भारी आईस्क्रीम घ्या मला काय ते म्हणतात ना फालो मोलत का काय ते म्हणतात मला काही येत नाही बरं का ते घ्या हा? मला लॉलीपॉप घ्या तुमच्याकडे काय पुरावा आहे का हा? त्याचा मुडदा बसवला चांगला लय मिठी मिठी बोलायचा चांगला पोपटागत सकाळ धरणं संध्याकाळपर्यंत घरातनं बाहेर हालत नव्हता आणि आता 6 वाजले का घर सोडतोय आणि संध्याकाळी 10 वाजला का घरी येतोय. वहिनी चांगला नाही तुमचा नवरा आलाय ना आलाय घे चला बरं दाखवा हा? मला. दाखवा कशाला येईन ना तू घरी आता तुम्हीच म्हणला ना रूम घेतली चला दाखवा हा? मला. चला हो वहिनी मी काय म्हणतो काय म्हणता तुम्ही ना रूम काय पाहू नका आणि मी काय दाखवायला मोकळा नाही हो तो माझ्या जोडीदार आहे तुम्हाला सांगा तुम्ही खरं सांगत हो तो माझ्या जोडीदार आहे तो परत मायावर आहे ना तो म्हणे आईला असं चालू केलं का तो बर त्याच्यामुळे ऐका ना- बरं झालं तुम्ही मला सांगितलं आजपर्यंत मी अंधारात होते आता माझे डोळे उघडले. येऊ देते घरी त्यांना सांगते कसं आहे. वहिनी. तुम्ही पण मला बोलू नका काय सांगितलंय म्हणून त्यांना. मी तेच तुम्हाला सांगणार होतो मग काय नाव सांगू नका बरं का नाही नाही वहिनी तुम्ही ना त्याला आत्ताच आहे ना आत्ताच सुधारायचा प्रयत्न करा हो हा त्याला आत्ताच मुठीत घ्या नंतर तो हात पार होईल हा. परत तुम्ही म्हणताल काय झालं काय नाही हा बघते मी काय करायचं ते. येतो. आज ना काही कामच करत नाही नुसती झोपूनच राहते. विचारू दे मला का झोपली आणि का काम नाही केलं मग सांगते. येतो मी वहिनी हा जावा. पण मी काय म्हणतो तुम्हाला वहिनी मग नाव नका सांगू बरं का त्याला मी कशाला तुमचं नाव सांगल तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगितलंय ना. मला काय एवढं कळ नाही बी. बरं झालं सांगितलं. वहिनी जा तुम्ही हा जावा. हा काय करावं ह्या माणसाचं ह्यांना येऊ दे घरी सांगते कसं आहे ते. आता कसा भडका लावून दिला राखेल बंद झालं तर डिझेल घेतलं पेटून दिलं हा? थराचिर. आता खरं माझ्या मानावा हा मग हे पैसे असून मला पैसे देत नव्हतं वय बहिणी आता कशी त्याला चुळी ती बघा आता नुसतं आपण याला लांबून लक्ष ठेवायचं. अगं काय झालंय कोण बसली अशी हा दुखत आहे का काही अगं काय झालंय कुठे गेलता सांगा कुठं गेलता सांगा. हा कुठं गावात गेलतो आपलं असं सहज गावात काय काम कर गावात म्हणजे आता दरवेळेस जातो तसंच मित्रमंडळी खरं खरं सांगा. खरं खरं सांगा मला सर्व गोष्टी कळल्या तुमच्या. खरं बोला पटकन लगेच. तर काय जे आहे ते सांगितलं तुला खरं बाकी काही नाही बाकी काही नाही. आ काहीच नाही माझी शपथ काही नाही. तुझी शपथ काही नाही माझी नका घेऊ. मी म्हणाल तेवढे बरेच आहे तुम्हाला. खरं सांगा. अगं खरं सांगतो गावातच गेलतो आणि मित्र भेटले गप्पा मारले ना आलो. अजून कोण भेटलेलं अजून अजून कोण नाही आ कोणीच नाही नाही कोण भेटलं. नाही खरं म्हणताय का खरं म्हणतो मी कशाला खोटं बोलू आणि तू सांग माझ्यासोबत. अहो ते उशी कोण आहे उशी मग
कोणती उशी? उशी ती आणि मला कोण आहे ती? तिलाच भेटायला जाताना तिला भेटायला जाता का नाही सांगा? काय गरज होती? काय गरज होती मी इथं असताना तिला भेटायला जायची? कोण उशी मला माहितच नाही, मी कशाला कोणाला भेटायला अगं जाऊ? बाई 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 म्हणजे सर्व करून धरून ही काय मी केलं आहे का नाही? येतो काहीच नाही केलं मी, मला माहितच नाही. तू कशाला उगाच माझ्या संशय घेते? अजून गप बोला ना बोला. काय तू शपथ माझी शपथ कशाला घेता? त्या उशीची शपथ घ्यायची. कोण आहे ती उशी? अरे मला नाही माहिती कोण आहे ती. काय तू बळच काय भांडते माझ्या संग? बळच भांडते का मी? बळच भांडते? कुत्र चावलंय मला, येड लागलंय ती तुमच्याशी बळच भांडती. चावलंय का कुत्र? कुठं चावलंय बघ? मग तू म्हणले ना कुठं चावलंय? तू अगं भांडू नको, चिडू नको. अगं मला कुठंच काही नाही, तू काय लोक भांड. सारखा आता काय झालं? सांगू का? पिक्चरला कोण गेलतं? पिक्चरला? आईस्क्रीम कोण खात होतं? फलोदा कोण खात होतं? तिकडं कोण गेलतं फिरायला बगीचात? सांगा पटपट. कोणत्या बगीचा, कोणता पिक्चर, काय आईस्क्रीम फालुदा मला काहीच माहित नाही. येड्याचं सॉंग आणताय का तुम्ही? येड्याचं सॉंग आणताय का? अगं कसं? मला राहायचंच नाही इथं. मला माझ्या बापाकडे नेऊन घालवायचं, कळलं का? मला नाही राहायचं तुमच्या अंगाला हात लावायचं नाही. लांब यायचा, अगं लांब यायचं. राहायचं नाही काय नाही, एवढं कुठं काय केलं गावात केलं आणि एवढी मोठी चुकी असते का? बरं झालं सांगितलं बंटी भाऊच्या, नाहीतर ना मला कळलंच नसतं असलं हे. बरं तू कोण काय म्हणलं तुला? कुणी सांगितलं म्हणजे? मला नाही कुणी सांगितलं. मग तू मला अगोदर तुम्ही खरं खरं सांगा, ती कोण आहे उशी? हाय का नाही? हाय का नाही? नाही अगं नाही नाही, ना? मग विश्वास ठेव माझ्यावर. नाही, नाही मला जेवण करत नसते आणि घरातलं कुठलं काम करत नसते. बघा तुम्ही आता अगं, त्या उशीलाच आणायचं आणि घरात काम करून घ्यायचं. अगं कोणती उशी कुठून आणू मी? मला काय माहित कोण आहे काय आहे? जाऊन सकाळ धरणं गेलता बोंबलं तोंड वर करून तिला भेटायला. कोपऱ्या कोपऱ्यातली भेटता की थिएटर मध्ये नेऊन भेटता, बगीचात नेऊन भेटता. का बस आवाज वाढवायचं नाही. बाहेर चाळे करता माझ्या आवाज चढवता का? का बस कुठलं चाय वेळ केलं नाही तुझा ना. तू माझ्या संशय घेऊ नको, तुला आता सांगतो नाही तर राग रागात निघून जाईन मी. जावा ना. काय गेलं तर काय मला काय फरक पडतोय का? बघा मग घरी जायचो मग. नका येऊ, काय फरक पडत नाही मला. जावा. हा जावा ना. अशी पण काही गरज नाही तुमची इथं असून. काय गरज नाही म्हणजे? पण मला गरज आहे ना तुझी. कशाची? मग? हाय ना उशी तुमच्यासाठी. जावा. ऐक उशी उशी कोण उशी? तू मग येतच नसतं घरी, जा तू. हा हा हा. तसं तर कुठे 24 तास घरी असतो, येत नसतो घरी. आईला मग कुठं काही नसतं ना, मोकर भांडती माझं. कुणी कळ लावली असं गाड्या माही? हा चांगला सुखी संसार चालू, त्याच्यात भाडका करून ठेवला. एवढी प्रेमाची बायको माझी आज भांडली माझ्या संग. कुठं काही नसतं ना माझं. मला ना लक्ष ठेवावं लागेल, हिचे कान कोण भरतं ती. वहिनी, ओ वहिनी. काय झालंय? हा काय झालंय? कशाला आलाय? कशाला माझ्यावर वस करत तुम्ही असं? हा त्याच्यावर वसकायचं ना. मी काय म्हणतो तुम्हाला, त्याला काय घोडीबिडी लावले का नाही तुम्ही? गेले ते भांडून माझ्यासोबत घर सोडून. हा मग लय बोलली मी त्यांना, नको नको नाहीच म्हणलं. कबूलच झाले नाहीत सर. शेवटी माहितीये का कुठली उशीन कोण अन काय काय गेला हाकलून दिला त्याला. चांगलं अहो, जाऊ दे, मरू दे. काय हो? लय लापट आहे त्यो, असा तसा कबूल व्हायचा नाही त्यो. तुम्हाला म्हणलो तुम्ही त्याला हाताखाली काढा. हाताखाली? हाताखालून काढा. आता येऊ दे नंतरच्याला काढते हाताखाली. दांडा घ्या ना तुम्ही एक, मी घेऊन देऊ तुम्हाला एक असं 5-50 म्हणताय का? रुपयाचा दांडा. हा दांड्याने जरा आतमध्ये घ्या, खोलडी भेट करा. हा पा कसा कबूल होतोय का नाही त्यो. हो हा आता येऊ द्या, दांड्यानंच ठोकती त्यांना. येऊ द्या. हा. तुम्ही ना वहिनी लय पण नाही भांडले हो. नाही नाहीच म्हणतं, लय खोटं बोलतं, लय म्हणजे लय खोटं. अहो हो ती काय महाराज आहे का काय? आईला दाढी बिडून. अहो त्यांना विचारायला पाहिजे. हा? ती हा, खरं विचार सांगा. विचार विचार. बोलवा ना तुम्ही. हा, ते तर अहो, खरं सांगा. महाराज इकडे या. भविष्य सांगणार, खरं खरं सांगणार, खोटं कधी बोलणार नाही. भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, खरं खरं सांगणार. महाराज असं कुठे इकडे बोकडी. काय काय समस्या आहे तुमची? महाराज तुम्ही आता खरं सांगा. हात दाखव रे. हात मागा तर तुम्ही. हो बस खाली. महाराज तुम्ही इकडून येता का? इकडे चल. हा. पुढे पुढे बोलायचं नाही माझ्या पुढं. हा राग येतो मला. असं का? बर 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 महाराज. हा, मी ठेवतो खाली. महाराज हळूच हळूच महाराज हळूच हळूच. हा हे पिशी कोणी गहू पीठ बीठ दिलं का ते याच्यात घ्यावं लागतं. हा दक्षिणा. हे अजून मोकळेच हे.
हा आता इथं भरून निघ हा हा देतो ना. बरं काय समस्या आहे वाली का तुझ्या? तुझा चेहरा का उतरला एवढा? महाराज हम्म. तुम्हाला काय सांगू, माझा एक एक नवरा बाकीच्याला किती असते? माझा नवरा ना एका बाईच्या नादाला लागलाय हम्म. आणि नाहीच म्हणतोय. अच्छा नाही म्हणते बघ हात. हात काय बघता आता. हम्म. बाई अगं बाई रडू नको. अगं तुझा नवरा इतका सज्जन आहे, हा इतका सज्जन आहे. महाराज खरं? त्याच्या मनात फक्त तूच आहे. हा त्याच्या मनात फक्त तूच बाई आहे. तो फक्त तुझाच विचार करतो, बाकीचा कोणाचाच विचार करीत नाही. आणि तू तसल्या माणसावर संशय घेतीस. अहो महाराज नाही हो, खरंच तुम्ही नीट बघा असं. नीट नाही बालिका, मी काय खोटं बोलतो का? नाही महाराज खोटं बोलतो? नाही. अजून काय? बाई त्याला त्रास नको देऊ ग, लय जीव आहे त्याचा तुझ्यात. हा आणि तुझा नवऱ्याचं नाव अक्षय. हो महाराज, हो खरं 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 महाराज, तुम्ही खरं बोलताय. बाई 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 पुढं तुमच्या आजच भांडणं झालीत. हो आताच हा. 2 तासापूर्वीच. तू त्याच्यावर संशय घेतला बाई? काय ना संशय घ्यायचा तू? लय रागात गेलाय तो, अयो लय रागात गेलाय. आता कसा महाराज, कुठे लय रागात गावल, गेलाय. कसा येईल घरी, तू काय करू? तू एक काम करायचं बाई, तुझा नवरा आला तर त्याच्यावर संशय घ्यायचा नाही, कारण की तू सोडून त्याच्या मनात कोणीच नाही. आणि तुला कोणीच सांगितलं काय? मला कोणी नाही. मी आणि ह्यो कोण? मी व? ती महाराज. माझ्या नवऱ्याचा मित्र. मित्र आहे ह्यो. हा मित्र, तुझ्या नवऱ्याचा मित्र हा. म्हणून आलाय कुत्र. बघू आत. दाखीत नसतं पण तुम्हाला दाखिला बरं का गप. हे, नालायक माणूस आहे ह्यो. बापरे. हलकट माणूस आहे. आईश, याची नजर लय वाईट आहे. मग काय हो? बाई तुझ्यावर बी वाईट नजर ठेवू शकतो ह्यो. बाई. ह्यो येता जाता कोणत्या सगळ्या बाईंवर वाईट नजर ठेवतो. त्याच्या मनात लय कपट आहे. बघू हात बघू. एकदा बायला बालका, हो महाराज. तुझे कोणा संग वाद झाले का रे? हा नाही तस काय नाही. पैशाहून वाद दिसतेत मला. हा पैशाहून कोणा संग तरी वाद नाही. झाले तुझे? खरं सांग. भाऊजी खरं सांग, सांगा वाद झालेत का खरं. नाही? हा खरं सांग, झालेत ना वाद? पैशाहून वाद झाले त्याचे. एक लय मोठी चुकी केली. अयो, काय हो महाराज? तू चांगला यांचा संसार चालू होता, तू त्याच्यात थिणगी टाकली? नाही ना. नाही टाकली? याने थिणगी टाकली. अयो अयो. आता काय खरं नाही. काय झालं? आता काय खरं नाही. हा तुझं खरं बोलला नाही, हा हिऱ्याशीच संपत्ती. म्हणजे तू 2 दिवसात मरशील. हा, खरं सांग. नाही 2 दिवसात तुम्ही आला. महाराज 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 खरं खरं सांग. सांग देऊ महाराज. हा हा हे बा हिच्या नवऱ्याकडं हा. माझ्यावले पैसे होते उसने दिलेले बरेच का हा. महाराज. हा. त्यांनी ना पैसे नाही दिले म्हणून मी यांच्या दोघांच्या भांडणं लावून दिली. काय भांडणं लावले ते सांग. हा? काय लावले ते सांग. काय म्हणून भांडणं लावली तू? सांगा लवकर, खरं माझा नवरा गेला घर सोडून, आता येईल का नाही काय माहिती, सांगा ना भाऊजी. खरं होतं का खोटं होतं? हा ते खरं होतं का खोटं होतं, तुम्ही बोललेलं सांगा की. नाही ते खोटं होतं मी सांगितलं. अरे बापरे, डोक्याला पैशासाठी ताप केलतं मी. झाला माझ्या. आणि असल्या भाऊजीवर विश्वास ठेवून माझ्या चांगल्या नवऱ्याला सोन्यासारख्या घराबाहेर घालवलं रे आता येत देवा. नसतो. रडू नको, ते येत नसतं. खरंच तुम्ही काय तर करा ना. काय नाही. तुला नवरा पाहिजे ना तुझा, हा. परत संशय खाशील. नाही ओ महाराज. याचं त्याचं ऐकून त्याला बोलशील. नाही कधी पाय नाही. इकडे. नाही हे खोटं बोलला की नाही? त्याचा मुर्दा बसवा आहेत ना आमच्या घरनं. मग तुझ्या नवऱ्याचा ऐक शिंगा नाही. होय हं? महाराज. मग मी सांगा. इतक्या काय तुला काय खोटं बोलत लवकर होतो? सांगा. अगं बाई इतकं काय तुला खोटं काय झालं? बरं, आपलं कसं आहे, संसारात काय असं चुपून याला परगणे हा काय केलं? हं? हा, ये, बस, ठीक आहे. पैसे बोलतो पैसे बिशे काय करतो? रडायचं ना परत संशय घेशील का? भांडण लावलं आपलं नाही. तसंच आहे. मित्र म्हणतो कुत्र्यासारखं वागतो. जाऊ दे. रोड नको, जाऊ दे. मी बरं काय केलं जेवायला? सकाळ धरून पैसे ना काहीच नाही. जाऊ का उशा? अगं ना तसंच म्हणलं का? तसंच म्हणलं उशा बिशा कोण नाही. चल अहो
चल चल